करू बाबा बाबा लय भयंकर करू. कॉल करायचं मॅडमला माझ्या नंबरशी. हा आलोय चौकीत. मामाची स्माइल खूप गोड आहे. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेळके. तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. आता मी चाललोय, ते होलीचे कपडे होते ते धुवायला म्हणजे लॉन्ड्रीन देतोय आमच्या. आणि काही कपडे ते जरा कमी जास्त करायचे आहेत. ती जरा जास्तच बॅग पॅन्ट आहे म्हणून थोडी नॉर्मल एकदम एवढी कमी करायची. आम्ही चाललोय कॅफे वगैरे 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 वगैरे. कुठं जायचे ते पण अजून आपल्याला माहिती नाही. मध्ये मला फोन केला का जायचं संध्याकाळी 4, 5, 6 वाजता. तर मी बोललो ठीक आहे आपण जाऊ. निघालोय आता लोकेश दादाकडे. जरा बँकमध्ये एकदा जाऊन येतो आणि तसंच जातो लोकेश दादाकडे. त्याची इथे तो टेलर त्याला नंतर भैया पॅन्टी कमी करून दे जराशा नॉर्मल. आपण हा बँक आहे ना खूप सुंदर आहे. फक्त मी जाऊन बसतो तेच सगळे काम करतात आणि फक्त एक लास्टची साईन मारायला सांगतात की इकडे साईन मारा तुम्ही. म्हणून आपण आपल्या बँकमध्येच खाता ओपन केलेला आहे. काय माहिती काय खराबी आहे, टायर मागताय गाडी का काय माहिती. सारखं नुसती हवा कमीच होतं. एक पॅन्ट आणायला गेलतो 3 पॅन्टी घ्यायला लागल्या. काय आता जातो डिझेल टाकून येतो म्हणजे कसा नंतर जायला टेन्शन नाही ना. जेवलोय आता रेडी वगैरे होतो आणि निघतो जाण्यासाठी कॅफेला. निघालो आहे गाईज आणि मी तुम्हाला माझी ड्रेसिंग पण दाखवतो. थांबा थोडे कुठेतरी मला उतरू दे, मग तुम्हाला तिथं माझी मी ड्रेसिंग दाखवतो. आल्या इथं कॅफेला पण जरा मना आहे ना थोडा नाराजगी फील झालेली आहे गाईज. बघू आता कसं काय यांचं खायला आहे. तर मागवले आता समजेल त्या मागवलेला आहे खाऊ. आता बघू कसं लागतं तर हा खाऊन. हे सुशी पण मी नाही खाल्ले पण एवढी खास नाही. आता गाईज एक चटणी एवढी भयंकर आहे, एवढी तिखट आहे ना बाबा बाबा बाबा. तर बघू इथं खाऊन. यो ब्रेडचा तर काही एवढा खास नाही लागला. या जो बारी आणते इकडे अरे तो करली एवढा करू आहे ना करू बाबा बाबा लय भयंकर करू. कसं आहे चहा पियाचं झालेलं आहे. आता गाडी घेतो आणि आपली गाडी समोरासमोरच आहे. चला बाय बाय. आलोय घरी लोकेश दादाच्या सोबत टाइमपास कॉलने गेलतो. भाई एका मिनिटानं हालत डायरेक्ट खराब झाले. ताप थंडी खोकला एकला सगळा डाई एकच मिनटं झाला. आधी एवढा नीट होतो एका मिनिटानं डायरेक्ट सगळ्या एकदा झाले. आता जाऊन डायरेक्ट झोपतोय भयंकरवाला या झाले. उद्या परत सकाळी उठायचं. जरा बाय बाय गुड नाईट. लय लवकर झोपतंय 10:30 वाजताच झोपतंय आज. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. खूप भयंकर लेट झाला आज उठायला कारण की काल खूप दमलो पण होतो आणि गाडी चालू पण खूप कंटाळा आला होता म्हणून लवकरच झोपलो. तर आता उठलो. आता चाललोय बाबूला स्कूलमध्ये घेऊन जातो आणि त्याच्यानंतर बघू काय कामं निघतात ती करून घेतो. अरेंज व्हायचा काय प्रोजेक्ट होता आता त्यांनी गल्ला बनवून घेतले. त्यांचे मॅडमांना पैसे जमवायला. तू मॅडमांना रोज पैसे देणार का 10-20 रुपये का मॅडम त्या गल्ल्यानं टाका. हा परत भेटणार आहे. मग मला निश्चित मेहनत करायची बनवायची. मॅडम बरं मी घरी बनवून ठेवलं तिला फोटो दाखवायचा फोन करून. आता व्हिडिओ कॉल करायचा मॅडमला माझ्या नंबरशी. हा बघितलं दात किती गेले आपलं ही कर किती गेले सगळं गेले दात. मग आता घरी किती वाजता येशील. हा घरी किती वाजता येशील. काय स्कूलमध्ये थांबायचं मॅडमांजवळ. एक दिवस राहशील त्यांच्या इथे वस्तीला का कटाला येते. सोडून येतो याला. जातो पहिलं जेवून घेतं नाही तर टाइम गेला तर मग मला जेवायची आठवण पण नाही राहणार आणि कंटाळा पण येतं.
चॉकलेट आणलेला पण अख्खा मेल्ट झालेला ते हो फ्रीजात ठेवायला लागेल तेव्हा तर नीट लागेल. अक्कल कसायचं झाले जेवतो मस्त का बघू जेवायला काय आता चौकीत फोन आला होता का विकी ये होता विषय काय बनवता इतर विषय झाला होता. विषयावर काय रिॲक्ट झाले आता तिथे गेल्यावरच समजेल. दाखवतो आतमधली ना शूट करताय ना बाहेरचीच करताय. बघू आता काय विषय झाले तर गेल्यावरच समजेल काय विषय आपला. चौकीतून काय नाही करते साहेब बोलतात अरे तू असं करू नको तुला शोभत नाही ये तू मुलगा कोणाचा तू भाऊ कोणाचा ते किती शांत आहेत आणि तू काय करतोय. साहेब होतो थोडा थोडा कधी कधी ये काय ना काय ना आलो 5 मिनिटं जरा या केला सांगत होतं ये ते असं तसं सोरला. आलो सगळी कामं धंदे उरकून बाबूला घ्यायला तर बाबू आल्या बोलायला लागला का अंकल म्हणा स्कूलमध्ये एक मुलगा परेशान करतो. तर त्याला ऐकलं नाव घेऊन सांगायचा सरळ पेन्सिलीला टोक करायची ना कशाची जम्मा आईला तर हा का सांगतं असंच करायची पेन्सिलला टोक करायची ना नंतर बघल अंकल काय येते सकाळ. मस्त की बाबूला आणून घरी झोपलेलं तर तितक्यान लोकेश भाईचा आपल्या फोन आला का चल मरी आईला जेवण करण्यासाठी जायचे. तो आज खूप थकला होता ना त्याचा फोन नसता आला तर अजून झोपले असतो. मामाची स्माईल खूप गोड आहे. चाललोय आता मरी आईला. अंकित भाई थोडा साईडच्या दुकानात आहे. आला साईडच्या दुकानातून आला. मामा खूप हसतो हसला तर फसला. हा चेरी पायनॅपल हा ते देतात ना ते देतील ना कापून पण चेरी पायनॅपल मरियाई वाले मरियाई माय फेमस हॉटेल. मस्तपैकी खायला गेलतो जरा अंकितला सोडायला जातो डिझेल वगैरे देऊन येतो. म्हणजे कसं सकाळी ड्रायव्हर 5 वाजता आला का टेन्शन नको त्याला ट्रिपा टाकायला. आता त्याला सांगून ठेवले लवकरात लवकर यायचं म्हणजे कसं पटापट पूर्ण होऊन जातील टेन्शन नको असं काम करूनच ठेवलं आहे. जातो आता घरी. बाय बाय गुड नाईट. तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा.